नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या दुकानामध्ये। तर आज आपण एकदम खुसखुशीत अशा आणि चवीला म्हणाल तर खूप अप्रतिम लागतात ह्या पापड्या आणि बनवायला म्हणाल तर एकदम सोपे आहेत। एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे। आता आपला आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे उन्हाळ्यातले वाळवण्याचे पदार्थामधला। अगोदरचे 2 व्हिडिओ आहेत, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि पहा तुम्ही किती खुसखुशीत झालेले आहेत ह्या पापड्या। तोंडात टाकलं की विरघळणारे पापड्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे। तर आता आपण घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाणा, हा आपण रात्रीच भिजत घातलेला आहे। आता आपण घेतलेले आहेत 1.5 ते 2 किलो बटाटे घेतले तरीही चालते। तर आता आपण हे बटाटे आहेत ना साल काढून घेतलेले आहेत आणि आता आपण हे खिसून घेत आहेत। बटाटे खिसताना डायरेक्टली पाण्यामध्येच खिसायचे आणि खिसताना हे पहा बटाटे वरती उचलून परत खिसायचं, म्हणजे यामुळे काय होतं ना बटाट्याच्या ज्या शिरा आहेत ना त्या आपण खिसलेल्या तर त्या खूप लांब लांब आणि त्या पापडीमध्ये खूप छान दिसतात। आता आपला शाबू पण भिजून तयार आहे, आपण रात्री भिजत घातलेला आहे आणि आता आपण बटाट्याचा हा खिस पण करून घेतलेला आहे। तर चला आता आपण पुढच्या स्टेपसाठी तर आता आपण 3 ते 4 लिटर पाणी उकळत ठेवलेलं आहे। तर आपण पातेल्यामध्ये फक्त 3 लिटरच पाणी ठेवणार आहे, बाकीचं पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि जर गरज पडलीच तर आपण ते पाणी परत यूज करणार आहे। तर आता आपण हा साबुदाणा जो आहे तो असा मोकळा करून ह्या पाण्यामध्ये सोडलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता सुरुवातीला तुम्ही थोडंसं मीठ टाकलं तरी हरकत नाही, अर्धा चमचाच टाका, कारण नंतर आपण आणखीन पुढच्या स्टेपमध्ये मीठ आपण घालणार आहे। तुम्हाला जर ह्या पापड्या फक्त मिठातल्या बनवायच्या असतील ना तरीही बनवू शकतात, किंवा तिखट बनवायचे असतील तरीही बनवू शकतात। तर आता यासोबत मी थोडीशी मिरची काढलेली आहे, 6 ते 7 मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटून आपण याच्यामध्ये घातलेल्या आहेत। तर मिरची काढत असताना सुद्धा मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा। आपण ह्या साबुदाण्याच्या पापड्यासाठी फक्त 1 ते 1.5 चमचाच मीठ घातलेलं आहे। आता आपला साबुदाणा जो आहे ना तो थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे, आपण मिरचीचा ठेचा पण टाकलेला आहे आणि आता आपण हा बटाट्याचा खिस जो आहे तो आता पाण्यामध्ये घालत आहोत। या पापड्या बनवत असताना एक काळजी आवर्जून घ्यायची, तर ती म्हणजे तुम्ही या पापड्या बनवत असताना जेव्हा आपण हे गॅसवर ठेवतो ना तर ह्याला सतत हलवत राहावं लागते, कारण आपला साबुदाणा जो आहे ना एकदम पटकन पातेल्याला खाली चिकटण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळं आपण दुसरं कुठलंही काम करत असतो ना याच्याकडे खूप जास्त लक्ष द्यावं लागते। तर हे पहा आता आपला बटाट्याचा खिस टाकून झालेला आहे आणि आता आपल्याला बटाटा शिजेपर्यंत हलवत राहायचं आहे। अधूनमधून झाकण ठेवलं तरीही चालतं, 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं, परत हलवायचं, तरच ते खाली चिकटत नाही, नाहीतर मग ते खाली चिकटलं की पूर्ण पापड्यांचा कलर जो आहे ना पूर्ण चेंज होतो। आता आपण हे बटाट्याचा खिस घातलेला आहे तेव्हा आपल्याला हे थोडंसं पातळ दिसतं आणि आपल्याला हे असंच ठेवायचं आहे, कारण जेव्हा आपण हे हलवत राहू आणि शिजत जाईल ना तर तेव्हा ते घट्ट बनतं आणि आपल्याला पापड्यासाठी जे परफेक्ट पाहिजे ना तसं ते हळूहळू बनत जातं। सुरुवातीला थोडंसं पाणी जास्त दिसतं आणि तुम्हाला जर जास्तच घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही आणखीन घातलं तरीही चालतं, 1 ग्लास किंवा 1.5 ग्लास पाणी घातलं तरीही चालतं। तुम्हाला पापडी जशी घालता येईल ना त्यानुसार हे बनवायचं आपल्याला। तर हे पहा आपण सतत हलवत राहिलेलं आहे, कंटिन्युअसली आपण हलवत राहिल्यामुळे आपलं पातेल्याला खाली चिकटत नाही। आता हे आपलं जवळपास शिजत आलेलं आहे, बटाटा असं चेक करून पाहायचं शिजलं की नाही, तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। जवळपास त्याला अर्धा तास लागला मला मीडियम गॅसवर शिजवलं, कारण गॅस जर फुल केलं असतं तर ते पातेल्याला खाली चिकटतं त्यामुळं। आणि हे अधूनमधून आपण झाकण ठेवून परत काढून परत हलवत राहिलेलो आहे। आता आपण चेक केलं बटाटा तर शिजलेला आहे। काय होतं ना जेव्हा तुम्ही हे दोन्ही एकत्र शिजवता ना तर कधी कधी बटाटा जर कच्चा राहिला तर तुमच्या पापड्या ज्या आहेत ना मग तुकडे पडण्याची शक्यता असते, त्यामुळे बटाटा आपलं पूर्णपणे शिजलं पाहिजे। आता हे आपलं परफेक्ट शिजलेलं आहे। आपण आता ह्याला उन्हात या पद्धतीने पापड्या घातलेल्या आहेत। आता आपण ह्या पळी पापड्या घातलेल्या आहेत। आपण ह्या पापड्या घालताना जोपर्यंत गरम आहे ना तर तोपर्यंत ते व्यवस्थित पसरलं जातं आणि जर घट्ट झालं तर मग पापड्या पण जाड जाड बनतात आणि ते पसरवण्यासाठी सुद्धा मग त्रास होतो जरा थोडासा, त्यामुळं गरम आहे तोपर्यंत पटपट पटपट पापड्या घालून घ्यायच्या। हे पहा तर खायला खूपच अप्रतिम लागतात आणि तुम्ही आता उन्हाळा कामाला सुरुवात केलेलीच असेल तर या पद्धतीने पापड्या नक्की बनवून पहा, अगदी खुसखुशीत तोंडात टाकलं की विरघळणाऱ्या पापड्या बनतात। त्यामुळं तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की पापड्या ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते। तर आता आपण ह्या तळून पाहिलेल्या आहेत, एकदम खुसखुशीत बनतात, त्यामुळे लहान मुलांची तर खूप आवडीचा पदार्थ आहे हा। भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।